आज आपण व्हिडिओमध्ये शिकूया ॲटमॉस्फेरिक प्रेशर. शब्दानुसार अर्थ काढला तर ॲटमॉस्फिअरने बनवलेलं प्रेशर एखाद्या ऑब्जेक्टवर, एखाद्या सरफेसवर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्या डोक्यावरती किती आहे, किती जवळजवळ 1000 किलो, 1 टन एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुमच्या डोक्यावर आहे. आणि मी तुम्हाला एक क्वेश्चन सुद्धा विचारला होता की एवढं मोठं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असताना तुम्ही कंप्रेस का होत नाही, तुम्हाला असं बाजूने असं वजन का जाणवत नाही, तुम्ही असे चेपले का जात नाही. 1000 किलोची गाडी तुमच्या अंगावर जर बसवली तर तुम्ही जिवंत राहाल का? मेंदू बिंदू कानाबिनांतर सगळं बाहेर पडेल. मग एवढं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्या अंगावर असताना आपली बॉडी सहन कशी काय करते, त्या प्रश्नांच्या उत्तराकडे मी येणारच आहे. त्याआधी ॲटमॉस्फेरिक प्रेशर बघा. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा सिम्बॉल आहे प्रेशरसाठी पी, ॲटमॉस्फिअरसाठी छोटा ओ काढायचा. पी नॉट म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. डेफिनेशन बघा, प्रेशर एक्झर्टेड बाय एअर और एटमॉस्फेयर. प्रेशर एक्झर्टेड बाय एअर और एटमॉस्फेयर कॉलम इज कॉल्ड एज एटमॉस्फेरिक प्रेशर. किंवा दुसरी डेफिनेशन, प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू एटमॉस्फेयर इज कॉल्ड एज और ड्यू टू एअर इज कॉल्ड एज एटमॉस्फेरिक प्रेशर. आता म्हणजे काय असतं, इथे मी डायग्राम काढतो बघा. समजा ही अर्थ आहे, अर्थ असे अर्थ आहे, अर्थ, आणि हा अर्थचा ॲटमॉस्फिअर आहे. आता इथे तुमचे एअर पार्टिकल, नायट्रोजन, नायट्रोजन सगळे वगैरे गॅस असतील. इथे अर्थ आहे, ओके, आणि इथे जर तुम्ही उभे आहात असे, ओके. आता बघा, तुमच्यावर जे प्रेशर असेल तर तुमच्या डोक्यावरती किती एअर आहे. समजा हा, याला म्हणतात एअर कॉलम, हा झाला एअर कॉलम. इथले जे पार्टिकल असेल ते सगळे पार्टिकलची डेन्सिटीमुळे हे तुमच्यावर प्रेशर टाकणार. याला म्हणतात लिक्विड एअर कॉलम. जसा लिक्विड कॉलम बघितला तसा हा एअर कॉलम. आता जेवढी जास्त हाईट तेवढे जास्त एअर तुमच्या डोक्यावर, तेवढं जास्त प्रेशर तुमच्यावर पडणार. हीच ती डेफिनेशन आहे, ड्यू टू एअर कॉलम. सेकंड, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर इज मॅक्झिमम, दॅट इज सी लेवल ॲटमॉस्फिअर प्रेशर इज मॅक्झिमम. म्हणजे काय, जे जे लोक सरफेसवर राहत आहेत या सरफेसवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त असणार. का? एवढा मोठा लोड झेपवायचा आहे ना. आणि जसं जसं तुम्ही वरवर जाल, ॲटमॉस्फिअरमध्ये वरवर जाल, इथे आलात, वरती गेलात, इथे आलात, तर आता केवढं प्रेशर लागेल, जेवढं तुमच्या डोक्यावर एअर आहे तेवढंच प्रेशर लागणार. म्हणजेच काय, ॲज वी गो अबव फ्रॉम द अर्थ सरफेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. जसं जसं वर जाणार तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कमी कमी होणार आणि स्पेसमध्ये झाल्यावर नेग्लिजिबल झिरो होऊन जातं. ओके. सेकंड, ॲज वी गो अबव द अबव ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. जसं जसं वर जाऊ ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीज होणार. ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ सी लेवल, समुद्राच्या लगत जे असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्याला म्हणायचं नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नॉर्मल का? तिथे सगळ्यात जास्त मॅक्झिमम असतं म्हणून. ओके. इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूमचा मिनिंग काय? व्हॅक्यूमची स्पेलिंग बघा. काही जणांना चुकीची वाटत असेल, चुकीची नाही, हे करेक्ट स्पेलिंग आहे. डबल यूच लागतो व्हॅक्यूमला, जाऊन चेक करा पाहिजे तर. बरेच जण डबल सी पण लिहितात, पण करेक्ट स्पेलिंग आहे डबल सी. व्हॅक्यूममध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर खूप कमी असतं. खूप कमी म्हणजे किती? नियरली इक्वल टू 0, पण 0 होत नाही, थोडं तरी शिल्लक राहतं. समजलं? नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता क्वेश्चन तुम्हाला जाणवत का नाही, याचं एक छोटं सिंपल कारण आहे. जेवढं प्रेशर आपल्या बॉडीला बाहेरून लागतंय तेवढंच प्रेशर आपल्या बॉडीच्या आतून आउटसाईडला लागतं. आता हे प्रेशर कोण तयार करतं? तुमच्या बॉडीमधले असलेले फ्लुइड, ब्लड व्हेसल्स, आर्टरी, कॅपिलरी, हे सगळे ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये बसवलेत ना, ते बाहेरच्या साईडने प्रेशर देत असतात. आणि आतल्या साईडचं प्रेशर आणि वरचं प्रेशर हे दोन्ही इक्वल असेल तर तुम्हाला जाणवणारच नाही. दोघं पंजा लढवत असतील, याचा जेवढी ताकद त्याची एवढी ताकद असेल तर हा पंजा हलेल का? कुठेच हलणार नाही. सेम तसं द प्रेशर इनसाइड अवर बॉडी अँड प्रेशर आउटसाइड इन ॲटमॉस्फिअर बोथ आर इक्वल, देअरफॉर वी कॅन नॉट फील द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पण जर तुम्ही स्पेसमध्ये वरवर गेलात तर म्हटलं तुमच्या नाकात तोंडातनं रक्त यायला सुरुवात होती, इथून ब्लड येतं. का ब्लड येतं? आपल्या बॉडीतलं ॲटमॉस्फिअर तेवढंच राहतं, आपल्या बॉडीतलं प्रेशर तेवढंच राहतं, पण जसं जसं वर जाल तसं बाहेरचं प्रेशर कमी होतं. आणि जर स्पेसमध्ये स्पेस सूट वापरला नाही आणि असेच गेलात तर तुमच्या बॉडीच्या चिंधड्या उडतील, काही शिल्लक राहणार नाही. कारण स्पेसमध्ये काय आहे? व्हॅक्यूम आहे. जर बाहेरनं प्रेशरच नसेल तर आतलं प्रेशर बाहेर ढकलल्याने बॉडी फाडून निघेल. कन्सेप्ट समजली? दुसऱ्या कन्सेप्टकडे वळूया. 2-3 मार्काचा क्वेश्चन आहे. डिराइव एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला जरा फॉर ॲब्सोल्यूट प्रेशर पी ॲट डेप्थ. एकदा प्रेशर पाण्याच्या खाली मोजायचं अँड ॲट हाईट 8, एकदा पाण्याच्या वरती प्रेशर मोजायचं अबव द लिक्विड सर्किट. कन्सिडर करा एक कंटेनर आहे,
वरती हवा आहे, आतमध्ये पाणी आहे. त्याच्यामध्ये आपण इमॅजिनरी सिलेंडर इमॅजिन केला, ज्याची इथून हाईट आहे h1 आणि पाण्याच्या सरफेस पासून दुसरी हाईट आहे h2. म्हणजे याची टोटल हाईट किती होईल? टोटल हाईट h1 मायनस h2. याची हाईट किती होईल? h1 मायनस h2. ओके. या सिलेंडरच्या सरफेसवर P1 सरफेसला P1 प्रेशर अप्लाय होत आहे, कुठल्या? वरच्या पाण्याचा. सिलेंडरच्या खाली दुसरा प्रेशर अप्लाय होतोय, तो खालच्या छोट्या पाण्याचा, कारण लिक्विड आहे, सगळ्या साईडून प्रेस करतात. वरून फोर्स अप्लाय होतोय F1, त्याच्या खालून फोर्स अप्लाय होतोय F2. याचा एरिया आहे A, याचा पण एरिया आहे A. सिलेंडर आहे ना वरचा असा, तो एरिया पकडला. काय करायचं बघा, पहिले याच्या आतलं वेट काढायचं. समजा आतमधलं जे लिक्विड आहे त्याचं वेट आहे mg. या कंटेनरमध्ये लिक्विड आहे ना, तेवढं mg वेट आहे. W इज इक्वल टू mg. मास म्हणजे काय? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय g. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला भरायचा. व्हॉल्यूम कोणाचा आहे? सिलेंडर आहे. सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला πr²h. πr² म्हणजे काय? वरचा एरिया जो आहे A. याची हाईट किती आहे? हाईट h1 मायनस h2 ही झाली हाईट. म्हणजे वेट एवढं झालं पाण्याचं. ओके. आता बघा P1 वरचं प्रेशर F1 अपॉन A. देअरफॉर F1 इज इक्वल टू P1A. A ला इकडे मल्टिप्लाय. हे कशासाठी लागणार आहे? टोटल फोर्स काढायला. तसंच F2 म्हणजे खालचं प्रेशर. खालचं प्रेशर काढण्यासाठी खालचंच फोर्स पाहिजे, एरिया पण खालचा पाहिजे, तो सेम आहे. F2 इज इक्वल टू P2A. हे दोन्ही फॉर्म्युले F1 F2. आता बघा टोटल फोर्स या सिलेंडरच्या बेसला, हा सिलेंडर पकडला, याच्या बेसला किती प्रेशर असेल? याच्या टॉपचं प्रेशर किती आहे? F1 प्लस यातलं लिक्विड ते पण खाली लागणार. वरचं प्रेशर, ह्याच्यात लिक्विडचं फोर्स, हे दोन्ही बॉटमला लागणार. म्हणून F2 म्हणजे बॉटमचा फोर्स इज इक्वल टू F1 वरचा फोर्स mg म्हणजे ह्याच्या आतलं लिक्विड, या दोघांची ऍडिशन असणार. F2 चा फॉर्म्युला काय? P2A. F1 चा काय? P1A प्लस mg. mg म्हणजे वेट टोटल किती काढलंय? रो A. अगं बाई हा g लिहायचा राहिला. ओके. h1 मायनस h2g. सगळ्यातून A कॅन्सल करा. P2 इज इक्वल टू P1 रो हा जी पहिला घेतो h1 मायनस h2. या फॉर्म्युल्यावरून, हा बेसिक फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावरून मी डेप्थ आणि हाईट हे दोन्ही ठिकाणची प्रेशर कॅल्क्युलेट करणार. कसं करतो ते बघा पुढे. ओके मित्रांनो, आता डेप्थ मध्ये प्रेशर किती असेल काढण्यासाठी जो सिलेंडर जो पाण्यात होता, आय एम सो सॉरी, त्या सिलेंडरला मी वर उचलला. म्हणजे इथे सिलेंडर होता, तो नेऊन मी पाण्याच्या सरफेसवर ठेवला. त्याच्यामुळे इफेक्ट काय झाला बघा. वरती प्रेशर P1 पहिल्यापासून आहे, खालती प्रेशर P2 पहिल्यापासून आहे. पण वरती प्रेशर P1 आता पाण्याचं नाही आहे. पाण्याच्या वरती कोण आहे? हवा आहे. हवेचं प्रेशर किती असतं? ऍटमॉस्फिअर एवढं. म्हणून P1 इज इक्वल टू P0 लिहिला. खालचं प्रेशर P2 आहे, ते P2च राहणार. ओके. आता बघा हाईट हिथून मोजायला सुरुवात केली, त्यामुळे h1 किती झाला? 0. जिथून स्टार्ट करतोय तिथं 0च असतं. तिथून हाईट किती झाली? h2. h1 मायनस h2 मायनस h तयार होणार. पण याची डेप्थ मध्ये म्हणून याला d दिलं. आता बघा P1 इज इक्वल टू P0. खालचं प्रेशर आहे त्याला आपण P म्हणू, कारण तेच कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. h1 मायनस h2 0 मायनस h2 मायनस h इज इक्वल टू मायनस d. बघा काय केलं ते. h1 0 मायनस h2 मायनस h2 मायनस केले मायनस h. पण ही किती आहे? d आहे. हीच व्हॅल्यू आहे याच्यामध्ये पुट करतो. P2 P1 P0 रो g h1 मायनस h2 h1 मायनस h2 h1 मायनस h2 मायनस h2 मायनस h2 किती आहे? हा मायनस, हा त्यांचा मायनस, मायनस d. P इज इक्वल टू P0 प्लस रो g मायनस मायनस प्लस d. तर पाण्याच्या सरफेसवर किती प्रेशर असेल? वरचं ऍटमॉस्फिअरचं आणि डेप्थ मध्ये दोघांची ऍडिशन असेल. आता सिलेंडर इथं नेला होता ना, आता सिलेंडर अजून मी थोडा वर उचलतो. म्हणजे कुठे नेतो? इथं सिलेंडर नेतो आणि किती प्रेशर इथे कॅल्क्युलेट करूया. तोपर्यंत कॉपी करा. आता मी हात सिलेंडर वरती उचलला, या पाण्यातून हात सिलेंडर वरती उचलला, इथपर्यंत नेऊन ठेवला. आता पाण्यात, आता या सिलेंडरचा बेस आला पाण्याच्या सरफेसवर. जिथं प्रेशर किती असेल, जेवढं ऍटमॉस्फिअर टाकेल तेवढं प्रेशर फाइंड करायचा. इथला म्हणजे कुठला? P1 म्हणतो. P1 कन्सिडर, फक्त P कन्सिडर करा. जो शोधायचा तो P. इथली हाईट h1, h2 किती असेल? 0. P1 असेल, शोधायचं आहे P. P2 असेल, जेवढं ऍटमॉस्फिअर, ह्याच्यावरती सगळं ऍटमॉस्फिअर, हा इमेजनरी, इथं काहीच नाही ऍक्च्युली. ओके. P2 काय? P0. P1 म्हणजे P जो हात शोधायचा प्लस रो g. आता आपल्याला डेन्सिटी याच्यात काय आहे?
एअर आहे. एअरची डेन्सिटी रोचे इथं मी फक्त एअर लिहितो कारण आता डेन्सिटी चेंज होणार, पाण्यातून बाहेर आलो आपण. इथे जी H1 मायनस H2 0. H1 मायनस H2 म्हणजे H आहे. P नॉट इज इक्वल टू P डेन्सिटी ऑफ एअर, हे लिहायला विसरू नका. जी एच पी कॅल्क्युलेट करायचे, याला इकडे शिफ्ट करतो. P नॉट मायनस रो एअर जी वरती काढतो इज इक्वल टू P. हा झाला वरचं हवेतलं प्रेशर काढायचं असेल तर गेज प्रेशर कधी बघणार आहोत, त्याच्यातून ते मायनस करायचं. असं हे डेरिव्हेशन 2-3 मार्काला येतं एक्झामला. याची प्रॅक्टिस करा. एकच एक्झाम्पल, पाण्यात ठेवायची, पाण्याच्या सरफेसवर घ्यायची, पाण्याच्या बाहेर काढायची. फक्त P1 P2 H1 H2 याचा खेळ आहे, बाकी सगळं इक्वेशन सेम आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॉपी करा. बाय बाय.